मतदानासाठी अवघा आता आठवडा उरलेला आहे आणि संभाजीनगरमधला मोठा भाऊ छोटा भाऊ हा वाद काही अजूनही संपत नाहीये। मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या विधानामधून शिवसेनेला टोला लगावलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर हा आमचाच असेल असं विधान केल्यानं चर्चांना आता उधाण आलंय। पाहूया। संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीची लढाई विरोधकांऐवजी महायुतीतल्या मित्रपक्षांमध्येच होतीये। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे। संभाजीनगरातही युतीसाठी अतोनात प्रयत्न केले गेले। तब्बल 10 बैठका झाल्या, मात्र युतीचे सूर काही जुळले नाहीत। युती तुटल्यावर दोन्ही पक्षांनी एकमेकांवर युती फोडल्याचा ठपका ठेवला। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावलाय। शिवसेनेतील गटातटाच्या राजकारणामुळे युती तुटली असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय। तर महापौर आमचाच असेल असं ठणकावून सांगितलंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक नंबरचा पक्ष हा भारतीय जनता पक्षच असेल आणि आमच्या मागे मागे आमचे मित्र असतील। ते काही म्हणजे कुठेतरी जातील आणि अल्टिमेटली काय आहे की शेवटी ज्यावेळी भगव्याचा विषय येईल त्यावेळी आम्हाला विचार तर करावाच लागेल। आता तर आमचा प्रयत्न हा आहे की एकट्या आमच्या भरोशावर आम्ही पूर्ण या ठिकाणी बहुमत मिळली। शिवसेना ही थोडी स्प्लिट होती, त्यामुळे आमच्याकडे कसं आहे, नेतृत्वाने सांगितलं की विषय संपला। इथे अनफॉर्च्युनेटली शिवसेनेमध्ये काही गट होते आणि त्यामुळे एकाने प्रस्ताव मान्य केला की दुसरा नेमका त्या प्रस्तावात काहीतरी काढायचा आणि सांगायचा हे नाही आम्हाला हे पाहिजे। संभाजीनगरमध्ये शिवसेनेनं 96 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 95, भाजप 92, राष्ट्रवादी काँग्रेस 87, काँग्रेस 73, वंचित 62 आणि MIMनं 49 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला मंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर दिले। जनतेनं शिवसेनेला 1 नंबर दिलाय, त्यामुळे महापौर आमचाच असेल असं शिरसाटांनी म्हटलंय। निवडणूक झाल्यानंतर मी मुख्यमंत्री साहेबाला त्यांनी दिलेला प्रस्ताव मी पुन्हा एकदा त्यांना दाखवेल। त्यांचा गैरसमज जर झाला असेल, आमच्यात काय गट होते, तट होते, भांडण होतं, हा विषय बाजूला, परंतु त्यांनी दिलेल्या शब्दाचं पालन मी केलं, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलं नाही, हे तेवढं सत्य आहे। शिवसेनेला दरवेळेला या संभाजीनगरच्या जनतेने प्रायोरिटी दिलेली आहे, 1 नंबरवर आणलेलं आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शिवसेना ही 1 नंबरवर होती आणि राहील। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं यावेळी मोठा भाऊ होण्याच्या निर्धारानं आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली आहे। मागील 25 वर्षांचा इतिहास पाहता भाजप नेहमीच शिवसेनेच्या तुलनेत कमी जागांवर निवडणूक लढवत आली आहे। यंदा भाजपनं शिवसेनेच्या खालोखाल 92 उमेदवार रिंगणामध्ये उभे केलेत। आता भाजप आणि शिवसेना वेगवेगळे निवडणूक लढवत असले तरी देखील मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण हा वाद आताही सुरू आहे। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।